नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ऐन पावसाळ्यात 8 टँकरने पाणी पुरवठा. सांगली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने अद्याप 8 टँकर्सनी पाणी पुरवठा सुरू आहे. यामध्ये जत तालुक्यातील 5 गावांना 5 टँकर्सनी तर आटपाडी तालुक्यातील 4 गावांना 3 टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान गेल्या 24 तासात शिराळा आणि वाळवा तालुक्यात केवळ तुरळक सरी पडल्या असून उर्वरित जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. पावसाची उघडीप असली तरी पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील 3 रस्ते अद्याप पाण्याखालीच आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातील मांगले सावर्डे रस्ता आणि मिरज तालुक्यातील समडोळी कोथळी व नांद्रे ब्रह्मनाळ या रस्त्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील वारणा धरणात शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 20.65 TMC पाणीसाठा झाला असून या धरणाची एकूण साठवण क्षमता 34.40 TMC इतकी आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार कृष्णा वारणा खोऱ्यातील व शेजारील विविध धरणांमधील पाणीसाठा आणि कंसात त्यांची एकूण साठवण क्षमता किती TMC आहे हे पुढील प्रमाणे पहा. कोयना 53.32, धोम 8.22, कन्हेर 8.57, वारणा 20.65, आलमट्टी 83. सांगलीतील आयर्विन पुलाच्या ठिकाणी शुक्रवारी पाण्याची पातळी 10.6 फूट इतकी नोंदवली गेली असून येथील इशारा पातळी 40 फूट आहे.